असा कोणता चेहरा वाटतो की बाबा हा माणूस आहे की आपली भागातली कामं करू शकतो? पण नसताना केलेलं रिंकू देसाई यांचं नाव एकच मेव आम्ही सांगतो. रिंकू देसाई आम्हाला हक्काचा माणूस रिंकू देसाई पाहिजे. रिंकू देसाई साहेब आहेतच. ते प्रत्येक हाकेला आमच्या येतात, आमच्या अडचणी जाणून घेतात, आम्हाला भेटण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळं आम्हाला तेच विजयी होणार हे खात्री आहे. त्यांच्यात जी माणुसकी आहे ती कुठल्या नगरसेवक मधून नाही. सामान्य माणसासाठी झटणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला पण रिंकू देसाई पाहिजे. आमच्या बनवण्याचा पूर्ण विश्वास आहे रिंकू देसाईंच्यावर. ते इथे सगळ्यांना आपलंसं मानतात म्हणून ते स्वतःहून काम करतात. त्यांनी खूप छान विकास केलाय. आमच्या ह्याच्यामध्ये जे आहेत आमच्या इथं आम्ही रिंकू देसाई जे आहेत ते पहिलं नाव आमच्या डोक्यात येते. त्यांनी पद नसताना सगळं केलेलं आहे. काय दिसते वारं कोणाचं आहे? रिंकू देसाई त्यांनी चांगलं काम केले. आमचं एक काही जर अडचण असेल तर ते समजून घेतात आणि आम्हाला काही अडचण आली तर आम्ही हक्कानं तिथं जाऊ शकतोय. कधी कधी हळी मारत खेळायला उभे राहते. पण आम्ही आता पण बघितले 20 वर्ष ते हे सगळं कार्य करतात काय पद नसताना. असं रिंकू म्हणून आता पहिल्यांदा आम्ही कधी पण रिंकू देसाई नाव पहिल्यांदा तोंडावर येते, कारण का की बोलवलं तरी हक्काला येणारा माणूस. महापालिकेवर कोणाची सत्ता यावी वाटते हो? भाजपच यावं असं आम्हाला वाटतं. केंद्रात पण भाजपचं सत्ता आहे आणि राज्यात पण भाजपचं सत्ता आहे आणि इथं महानगरपालिकेत भाजपचं सत्ता झालं आमचा विकास होईल. कार्यच आहे खाली. त्यामुळे भाजप सरकार यावं ही आमच्या लाडक्या बहिणींची खूप इच्छा आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिकांचा निवडणुकांचा जोर आहे तो आता चढलेला आहे, कारण उमेदवार याद्या जाहीर झालेल्या आहेत, पक्ष ठरलेला आहे, उमेदवार ठरलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये आपण बघतोय की मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार नाना प्रकारे आपले प्रयत्न करत आहेत, आपला अजेंडा पोहोचवताना आपल्याला दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांचा जोर वाढलेला आहे, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीबद्दल काय वाटतंय, त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, महापालिकेच्या कारभाराशी त्यांचं समाधान झालंय का, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आता पोहोचलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आणि याच प्रभाग क्रमांक 9 मधील बोंद्रे नगर परिसरात काही महिला ज्या होत्या, काही मार्केटला चाललेल्या, काही देवाच्या कार्यालय देवाच्या दर्शनाला आलेल्या आहेत. या महिलांना विनंती केली आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनात नेमका कसा नगरसेवक पाहिजे. काकू नमस्कार. नमस्कार. महापालिका निवडणूक आता सध्या सुरू झालेल्या आहेत, काय वाटतंय? महापालिकेचा 5 वर्षाचा नगरसेवक नव्हता, 5 वर्ष महापालिकेनं काम बघितलं, तर त्या महापालिकेच्या कामाशी तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवकच पाहिजे. का हो? बघ, त्यांच्याशी आपण डायरेक्ट संपर्क साधू शकतो आणि जे काही आपल्या अडचणी असते त्या त्यांना आपण डायरेक्ट बोलू शकतो. पण महापालिकेत काही जायचं, तिथं हे करायचं, ते सारखे हेलपाटे मारायचे, त्याच्यापेक्षा नगरसेवक असले तर आम्हाला डायरेक्ट बोलता येते ना. आमच्या काय ज्या अडचणी असतील ते आपण त्यांना सांगू शकतो. नगरसेवक असल्यावर फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? हो हो, नक्कीच. काय होईल फायदा? रस्ते होतील, बराच विकास होईल, गटारी होतील आणि परत काय आडी अडचणी आल्या तर नगरसेवक उभा राहतोय, जवळ जाऊन सांगता येते आपणाला. महापालिकेत जाईपर्यंत इथं ते माणूस मरून पडल असं होतंय. म्हणून की नाही काही सिरियस असलं तरी पण नगरसेवक करू शकतोय. बरोबर. त्याच्यासाठी तो नगरसेवक जो असतो तो नगरसेवक कसा असावा वाटतंय? चांगला असावा असं वाटतंय की विकास करणारा पाहिजे. मुख्य म्हणजे महत्वाचा विकास करणारा पाहिजे. की आता आपण एकदा भेटायलाच गेलो की आम्ही भेटणार म्हणतात ते वेळ देऊ शकत नाहीत आपल्याला. पण हा नगरसेवक कसा आता येणारा जो नगरसेवक असेल त्यांना आपली भागातली काम करायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ओळख दाखवायला पाहिजे की पद आलंय की मी हवेत उडतोय असं नको की आपल्या सामान्य माणसासाठी कार्यकर्ता झटणारा पाहिजे. बरोबर. या वेळेला अनेक नगरसेवक उमेदवार तुमच्या या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसायला बघतात. काय वाटतंय, असं कुठलं व्यक्तिमत्व आहे की तुमच्या मनातला नगरसेवक तो होऊ शकतोय? मनातला नगरसेवक जो काम करणारच मनातला नगरसेवक होऊ शकणार ना. आपल्या हक्कासाठी झटणारा, हाकेला येणारा लगेच असा नगरसेवक पाहिजे. पद नसताना केलेलं रिंकू देसाई यांचं नाव एकच मेव आम्ही सांगतो. काय रिंकू देसाईने काय वेगळं? त्यांनी पद नसताना सगळं केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच आमच्या अडचणी, आमचे रोड, आमची गटारी त्यांनी केलेले आहेत. पाण्याची सोय एकदम रातोरात पाणी नसलं की टँकर पुरवले आहेत त्यांनी. त्यासाठी आम्हाला नगरसेवक हा रिंकू देसाई सारखा पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे काय सांगायचं आहे आम्हाला, जी महागाई वाढली त्याबद्दल बोललं तर चालतंय का? बोला की. आता सोन्याचे दर आहेत. सामान्य माणूस काय तोळ्याचं 1 लाखाला दागिना घेऊ शकत नाही. असं ते जरा महागाई कमी करावी खासदार आमदारांनी, याच्याकडे जरा लक्ष द्यावं. तुमच्या मनाचा नगरसेवक कोणाचा वारा इकडे फिरताय का नाही भागात? फिरतोय की काय दिसते वारं कोणाचं आहे? रिंकू देसाई. भाऊ
आम्हाला आवडतात आमचे भाऊ आहेत ते कार्यकर्ता चांगले आहेत दुखणं आलं काय आलं कार्यकर्ता आहे हा. बघा सामान्य माणसासाठी झटणारा वयस्कर कार्यकर्ता असू आहे. दे तरुण असू दे कधी पण तुम्ही हाक मारा की नाही कधी म्हणणार नाही मी रात्री अपरात्री सुद्धा तुम्ही फोन करू शकताय की येणार नाही म्हणणार नाही ते पण बोलवले येतात ते तुम्हाला काय वाटतं हो? रिंकू देसाई का त्यांनी चांगलं काम केले आमचं एक इथं काही जर अडचण असेल तर ते समजून घेतात बर. आणि आम्हाला काही अडचण आली तर आम्ही हक्कानं तिथं जाऊ शकतोय हा. आणि आम्ही ते फोन जरी केला ते भाऊ आमच्या दारात उभा राहतात आणि आम्हाला हक्काचा माणूस रिंकू देसाई काम करणारा पाहिजे एकच का माणूस मावशी? आहे. आम्हाला पण रिंकू देसाई पाहिजे इकडलं सगळं भाग घेतलं बघते ते का कधी कधी बी हळी मारा तुम्ही हा. खेळायला उभे राहते पाणी नाही आलं चावीला चावीला पाणी नाही आलं तर टँकर मागून घेतात किंवा तिथं त्या वॉचमनला किंवा मॅनेजरला फोन करून ते आम्हाला सुरळीत करून देतात त्यामुळे आम्हाला हक्काचा माणूस रिंकू देसाई पाहिजे तुमच्या मध्ये काकू तुम्ही अनेक नगरसेवक बघितले निवडणुका बघितल्या नगरसेवक हा कसा असावा वाटतो? नगरसेवक हा गरिबांची ज्या अडचणी आहेत ते जाणून घेणारा असावा समाजकार्य करावा प्रत्येकाच्या अडचणीला धावून यावा असा नगरसेवक आम्हाला हवा आहे. बर आता तुमच्या घरात पॉम्पलेट येतात का नाहीत भरपूर येतात ते नगरसेवक देतात उमेदवार देतात. वाचताय का कधी बसल्या बसल्या वाचते की वाचते की काय हो, वाचताय तुम्ही हा पाहते काय काय दिसते त्यामध्ये त्यांनी कोणत्या भागाचा विकास केला किंवा काय केलं त्यांच्या भागात काय केलं हे ते पॅम्पलेट मध्ये लिहिलेलं असते. बर आता एवढ्या पॉम्पलेट मध्ये तुम्हाला काय वाटते कोण असा माणूस आहे की बाबा आपला मनातला नगरसेवक आपल्या कामं करणारा नगरसेवक होऊ शकेल? रिंकू देसाई साहेब आहेतच. ते प्रत्येक हाकेला आमच्या येतात आमच्या अडचणी जाणून घेतात आम्हाला भेटण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे आम्हाला तेच विजयी होणार हे खात्री आहे. तुम्हाला खात्री आहे पण तुमच्या अपेक्षा ज्या आहेत एकदा रिंकू देसाई नगरसेवक झाले मग तुमच्या अपेक्षांना कात्री लागणार काय? नाही असं होणार नाही आम्हाला गॅरंटी आहे. आणि ती चायनीज राहिली तर गॅरंटी नाही असं होऊ शकणार नाही. नाही कारण का आतापर्यंत तिने काम पद नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला पाणी मिळवून दिलं पाणी आमच्याकडे नव्हतं आता रस्ता केला आता त्यांना नगरसेवकाचं पद मिळालं की ते हमखास काहीतरी कामं आणखीन करतील विकास करतील बर भागाचा सगळ्यांचा विकास होईल. तोंड बघून विकास करणार काय? नाही नाही असं नाही अजिबात नाही कधीच करणार तोंड बघून अजिबात नाही करणार. आतापर्यंत तिने तेच केलं की नाही त्यांनी अजिबात असं केलं नाही त्यांच्यात जी माणुसकी आहे ती कुठल्या नगरसेवक मध्ये नाही आणि आम्हाला तसं काय हे असे आम्ही ठामपणे सांगू शकतो काय ठामपणे सांगू? त्यांच्यात जी माणुसकी येते कारण आम्ही आता पण बघितले 20 वर्ष ते हे सगळं कार्य करतात काय पद नसताना त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर फुल विश्वास आहे. फुल विश्वास आता एकदा नगरसेवक पद आलं की बघतोय आपण अनेक नगरसेवक असे होऊन गेलेत एकदा नगरसेवक झालं की 5 वर्ष परत जायचं गायबच व्हायचं पुन्हा निवडणूक आल्या की समोर यायचं. अजिबात होणार नाही नाहीच होणार एवढा विश्वास आहेच तर आमचा होणार आहे. अख्ख्या बंधनाचा पूर्ण विश्वास आहे रिंकू देसाईंच्या काम करणार नाही ते गॅरंटी काम करणार म्हणून गॅरंटी करणार नगरसेवक होता केलंय त्यांनी. आणि आता करणार नाही कसं ते काम करणारे ही हमी आहे आमची आणि आत्मविश्वास आहे त्यामुळे आमचं बोंद्रे नगर हक्क त्यांच्या पाठीशी उभा राहणार. बर हे कार्य तरुण मंडळ तर फिक्स आहे सांगतो हे कार्य तरुण मंडळ त्यांच्या पाठीमागे मुलं आमची मंडळाची आम्ही सगळं आमचं म्हणजे ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. मंडळाला मोठी वर्गणी दिली असेल? नाहीच मुलं वर्गणीच घेणार नाहीत तर आम्हाला गॅरंटी फुल आमचा माणूस आहे तो त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून वर्गणी सुद्धा घेणार नाही. तुम्ही आता माणूस बघणार काय पक्ष बघणार मतदान करताना? माणूस हो का हो? नाही रिंकू देसाई हे काम चांगले करते आणि आमचा रस्ता गटार आणि आमच्या हक्केला उभा राहतो कधी पण रात्री आम्ही फोन केला येतात. रिंकू देसाई दहशतीच्या जोरावर इथं काम करायला लागल्यात. नाही तसं काही नाहीये ते इथे सगळ्यांना आपलंसं मानतात म्हणून ते स्वतःहून काम करतात आणि त्यांनी लेडीज साठी पण बरेच कार्यक्रम अरेंज केलेले 8 मार्चला वुमन्स डेला ते सुद्धा चांगले कार्यक्रम झाले त्यामुळं त्या दहशतीखाली काही ते काम करत नाही. आतापर्यंत रिंकू देसाईने कामं केलीत नगरसेवक व्हायचा आहे त्यांचा त्यामागे त्यांचा एक मोठा स्वार्थ आहे म्हणूनच तिने एवढी कामं केलीत आता इथनं पुढे ते काय कामं करतील असं वाटत नाही. नाही करणार की असं शक्यच नाही करणार शक्यच नाही
नगरसेवक होता तिने केले म्हटल्यावर आता तर पूल करणार नगरसेवक अधिकार नसताना केले तिने अधिकारी मिळाल्यावर 20 वर्ष तिने केले आमच्यासाठी आणि आता न करून काय करणार आहे? करणारच की त्याच्यापेक्षा जास्त आम्ही विकास guarantee देतो. कॉलनीचा भागाचा आपल्या भागाचा चांगला विकास करू शकतील पण जरा आमच्याच भागात असं नाही सगळीकडे ते लक्ष देऊन आहे आता म्हणजे मला सांगा, तुम्ही सामायिक बोंद्रेनगरच्या पाणी- महिला म्हणून तुम्ही सगळ्यांनी सांगितलं या परिसरात तुम्ही वेगवेगळ्या भागात राहतात. आता प्रभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर त्या बाकीच्या प्रभागातली लोक त्यांना का, बाकीच्या एरियातली किंवा भागातली लोक त्यांना का मतदान करतील हो? करणार सगळ्याच विश्वास आहे त्यांच्यावर. मदत सगळ्यांना करतात. मदत करतात मदत ते. करतात त्याच्यामुळे सर्वांना. त्यांचं नाव आहे की ह्या- सगळीकडे ही त्या कॉलनीचा आहे किंवा हा ह्या कॉलनीचा आहे माणूस असं काय मानत असं काय हे नाही हे मानत नाहीत ते सगळ्यांनाच म्हणजे मनापासून मदत करतात ते त्यामुळे असं की ते म्हणणार नाहीत की असं झालंय सपोर्ट सगळ्याकडून मिळणार त्यांना असं तरी नाही नव्हतं का? आता ते भाजपकडनं उभारल्या लाडकी बहीण आहे म्हणून. नाही नाही पहिल्यापासूनच तिने आमच्या पण बाजूने उभारले असते ना तर आमचं त्यांनाच मतदान होतं. माझं मतदान आहे ते शुक्रवार पेठेत आहे हा. पण आम्ही इथं राहतोय हा. पण ते कधी हाक मारू देत आम्ही हा. म्हणजे मी माझे मिस्टर हा. कोणी हाक मारू देत त्यांनी उभं राहतात आमच्या ह्याला बर. आता आमच्या गल्लीत पाणी वगैरे आलेलं नव्हतं तर तेव्हा आलेले ते विचारायला या गल्लीत पाणी आले का किंवा काय मोठी पाईपलाईन टाकून दिली आणि आता रस्ते पण केले बर. त्याच्यामुळे असं काही नाही की ते असं नाही सगळ्यांना मदत करतात ते बर. 4-5 पोरं मागे घ्यायचीत आणि रुबाब करत फिरायचं. नाही तसं काय नाही. त्यांनी खूप छान विकास केलाय हा. रस्ते वगैरे पाणी वगैरे सगळ्या सोयी कधी पण कुठली बर. बोलवलं तर लगेच हाकेला उभं राहतात हा. त्यांच्यासारखेच उमेदवार पाहिजे महापालिकेवर कोणाची सत्ता यावी वाटते हो? अर्थात भाजप लाडकी महायुती आम्हाला कुठे काय मिळतंय लाडकी बहिणीचं आम्हाला कुठे काय मिळतंय आम्हाला काय मग मिळत भाजप कशाला पाहिजे? सर्वसाधारण आपण बघतोय की नाही भाजप लोकांनी चिक्कार काय काय भरपूर लोकांनी त्यांनी हे त्यामुळे त्यांना भाजपच यावं असं आम्हाला वाटतं. बर. आता ते केंद्रात पण भाजपचं सत्ता आहे आणि राज्यात पण भाजपचं सत्ता आहे आणि इथं महानगरपालिका भाजपचं सत्ता झालं आमचा विकास होईल कार्य चांगल्यापणे म्हणून आम्ही भाजपचं सरकार व्हावं असं म्हणजे त्यांचं सत्ताचं माणूस एक नेता आमचा पाहिजे आम्हाला इथे. असं वाटतं आणि भाजप सरकारनं निधी भरपूर विकास निधी केलेला आहे दिलेला आहे लोकांना काय मोदीने भरपूर कार्य केलेलं आहे सगळ्यांच्यासाठी त्यामुळे भाजप सरकार यावं ही आमच्या लाडक्या बहिणींची खूप इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते दादा, या आता तुम्ही नागरिक आहात या परिसरातले, येणारे जे आता नगरसेवक आहेत, 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत, हे निवडत असताना तुम्ही येणाऱ्या नागरिकाकडनं काय नगरसेवकाकडनं काय अपेक्षा ठेवताय? अपेक्षा म्हणजे कसं आहे, आता कॉलनीतले आपले जे प्रश्न आहेत, जे रस्ते आहेत, गटारी म्हणा, आता बरेच वर्ष झाला आता त्या प्रलंबित आहेत. ते कामं झाली पाहिजेत, विकास कामं झाली पाहिजेत कॉलनीतली. बाकी काही अपेक्षा ह्याच अपेक्षा. बरोबर आहे. पण आता बघितलं तर तुमच्या मतदारसंघामध्ये या प्रभागामध्ये लय जण इच्छुक आहेत. निवडणूक नगरसेवक होण्याची स्वप्न बघत ते आता प्रत्येक दारोदारी फिरतायत, मतदारांपर्यंत जात आहेत, आपले विकासाचे मुद्दे घेऊन ते लोकांसमोर जात आहेत. यामध्ये असा कोणता चेहरा वाटतो की बाबा हा माणूस आहे की आपली भागातली कामं करू शकेल? कसं रिंकू म्हणून आता पहिल्यांदा आम्ही कधी पण रिंकू देसाई नाव पहिल्यांदा तोंडावर येते, कारण का की बोलवलं तरी हक्काला येणारा माणूस, प्रभागातली कामं काय असतील, अडचणी असतील, विचारपूस करणार, भले कुठलं पद नसलं तरी येऊन आधी विचारपूस करून काय समस्या असतील त्या निराकरण करायचं काम केलं जाते. बर. पण आता नगरसेवक ते निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहे. काय वाटतंय, नगरसेवक पदाची हवा डोक्यात गेल्यानंतर त्यांचे कामं होईल असं वाटतंय का? नाही, नगरसेवक हवा डोक्यातून जाण्यापेक्षा आता सध्या आम्हाला कसं आहे माहिती आहे काय, की जो आतापर्यंत गरजेला धावून आलाय असे व्यक्तिमत्वच आम्हाला निवडून द्यायला आवडेल. बाबा तो पुढेही आम्हाला तो मदत करू शकेल. आता ते भाजप पक्षाकडनं या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्ही यावेळेला मतदान करताना पक्ष बघणार की माणूस? मेन कसं आहे, जो पहिला धावून येतोय आपल्या म्हणजे इथे जे काही कामं आहेत आपली विकास कामं किंवा जे कॉलनीतल्या ज्या समस्या असतील किंवा ज्या काय जे मेन गरजेचे आहेत, गटारे असेल किंवा रस्त्याची कामं असतील, त्या कामाला जो धावून येतोय त्याला आम्ही निवडू. बरं. महापालिकेत महायुती की महाविकास आघाडी यावी असं तुम्हाला वाटतंय? ते काय आम्ही जास्त बोलू शकत नाही, पण जे आता आमचे जे नगर कॉलनीतील जी कामं असतील, नगरसेवक असाच आम्हाला पाहिजे की जो आपली विकास कामं इथली पूर्ण करते. दादा नमस्कार. नमस्कार सर. काय वातावरण आहे तुमच्या इकडे निवडणुकीचं? काय कोणाचं वारं घुमा लागले आता? तर सध्या वारं असं म्हणता येत नाही, पण आमचं
म्हणणं असं आहे की बाबा जो माणूस काम करतो, जो आमच्या भागात आमच्या हक्कासाठी, आमच्या मदतीसाठी धावून येतो, आमचा त्या माणसाशी जास्त कल आहे. बर, कोण आहे असं व्यक्तिमत्व तुम्ही काय बघितलंय का असं? आमच्या ह्याच्यामध्ये जे आहेत, आमच्या इथे आम्ही रिंकू देसाई जे आहेत ते पहिलं नाव आमच्या डोक्यात येतं की बाबा कुठलीही ह्याच्या आधी सुद्धा पक्ष नसताना, कुठलेही पद नसताना सुद्धा तो माणूस हक्कानं सांगितलं तर धावून येत होता. बारक्यासारख्या गोष्टीसाठी सुद्धा ते आमच्यासाठी धावून येत होते. तर आमच्या डोक्यात सध्या तरी त्याच गोष्टीचं हे आहे. जो माणूस, तुमच्या मते काय वाटते, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आमच्या महायुतीची येईल असं वाटतं. येईल असं वाटते. काय वाटते तुम्हाला, असं का वाटलं की बाबा महायुती सत्ता यावी? कामं दिसतात तिथे, जे आता त्यांच्या कामापेक्षा तिथे जे आपले उमेदवार वगैरे जे आहेत ते त्या पक्षातून आहेत आणि आम्हाला जी कामं करणारी जी माणसं दिसतात ती त्याच पक्षात आहेत आणि आम्हाला तर जास्त शक्यता त्या गोष्टीची. बर, तर एकूणच आपण पाहिलं की या प्रभागातल्या आपण विविध महिलांशी संवाद साधला. ज्या महिला मार्केटमध्ये जात होत्या, काही त्यांच्यामध्ये निवडणुकांच्या चर्चा देखील सुरू आहेत. मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यामध्ये भाजप, आणि जर कोल्हापूर महापालिकेवर भाजपची सत्ता आली तर कोल्हापूर आणखीन विकास कोल्हापुरामध्ये होईल, आपल्या प्रभागाचा विकास होईल, अशा बोलक्या प्रतिक्रिया या महिलांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. दुसरीकडे या मतदारसंघात प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत विजय रिंकू देसाई, हे जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ या परिसरातील नागरिकांच्या समाजसेवेसाठी नेहमी तत्पर आहेत. रात्री अपरात्री कोणत्याही घटना असू देत किंवा कोणतीही तक्रार असू देत, ते फोन उचलतात आणि आमच्या तक्रारींचं निरसन करतात. आणि असाच नगरसेवक जर महापालिकेत गेला तर या परिसरात त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासाला आणखीन चालना मिळेल आणि त्यामुळेच आमच्या परिसरामध्ये एक चांगला विकास होईल आणि आमच्या मनातला नगरसेवक जो हवा आहे तो नगरसेवक रिंकू देसाई होऊ शकतात आणि त्यांनाच आम्ही मोठ्या मताधिक्यानं विजयी करणार असल्याचा एक दावा जो आहे तो या महिलांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेले आहेत. KK न्यूज साठी सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.